कारण आता एवढे वर्ष पिला तेव्हा कधी त्याला काही झालं नाही आणि कालच कसं काय असं झालं. जाधव म्हणून त्यांचं नाव आहे, त्यांच्या धंद्यावरती दारू प्यायला जातो. आणि आम्ही ही गोष्ट पोलिसांना सांगितली. पोलिसांनाही या गोष्टीची माहिती. पुण्यातील हडपसर भागामधील 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. विषारी दारूचं प्राशन केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचा संशय सध्या व्यक्त केला जातो आणि आता आपण काही वेळापूर्वीच एका कुटुंबाच्या घरी जाऊन तिथली परिस्थिती पाहिलेली आहे आणि अगदी काही अंतरावरच आणखी एक घर आहे. यशवंत पवार असे या मयत जे व्यक्ती आहेत त्यांचा मृत्यू झाला, त्यांचं नाव आहे आणि त्यांच्या घरावर सुद्धा हा काळाचा घाला घातला गेलेला आहे. आपण आपल्यासोबत काही त्यांचे कुटुंबीय आहेत तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. हे सगळं घडल्यानंतर आता तुम्ही बहीण तर त्यांच्या बहीण आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. कसं झालं हे सगळं आणि काय घडलं होतं, कशा पद्धतीने इथे सगळं हे अवैधरित्या धंदे सुरू आहेत? ते सकाळी आंघोळीच्या अगोदर जाऊन दारू पिऊन आला. दारू पिऊन आल्यानंतर छातीत दुखते, आग व्हायला लागली आहे, मला चक्कर येते असं म्हणत म्हणत जे गेला घरामध्ये. घरात गेला तसा जागेवरती असा पडला, म्हणजे आंघोळ बिंघोळ झाल्यानंतर ते जागेवर पडल्यानंतर नाही का उलटी आली. उलटीमधून त्याला फेस आला, तोंडातून फेस येत होता ना, तर असं मला वाटलं की उन्हामुळं याच्यामुळं झालं असेल असं. पण ते नंतरनं थोड्या वेळात दर 1-1.5 तासामध्ये चक्कर यायला लागली म्हणून ते ऑफच झाले, जागेवरच ऑफ झाले. आम्ही काय हॉस्पिटलला नेलं नाही. तर सरकारी डॉक्टर येऊन चेक करून गेले तर म्हटले गेले ते आता, तर गेले म्हणून सांगितलं. मग आता हे दारू पिऊन आल्यात हे आम्हाला असं वाटलं की नैसर्गिक असं त्यांना हे झालं असेल. पण नंतर माझा भाऊ गेल्यानंतर 7-8 लोक गेलेत. मग आम्हाला कळालं, म्हणजे मला तरी कळालं की दारूमुळंच यशवंतला असं झालं असेल. हे सगळं कधी झालं आणि याबाबत तुम्हाला कधी समजलं की हे असं सगळं ह्या सगळ्या दारूच्या धंद्यामुळे किंवा विषारी दारूमुळे झालं? आज माझा भाऊ वारला ना 26 तारखेला दुपारी 1 वाजता. त्याच दिवशी 2-3 जण गेले. मग आम्ही 100% म्हटलं की दारूमुळंच असं झाले. कारण आता एवढे वर्ष पिला तेव्हा कधी त्याला काही झालं नाही आणि कालच कसं काय असं झालं. कुठून दारू खरेदी केली होती वगैरे काही तुम्हाला माहिती आहे? दारू आमच्या वस्तीतच दारूचे धंदे आहेत. वस्तीत आणि बाजाराच्या कोपऱ्यावर 2-3 दारूचे धंदे आहेत. पण माझा भाऊ इथंच जात होता, आमच्या वस्तीतच जात होता दारू प्यायला. जाधव म्हणून त्यांचं नाव आहे, त्यांच्याच धंद्यावरती दारू प्यायला जात होता. या सगळ्यानंतर जी विषारी दारू आहे त्याच्यामुळेच संशय व्यक्त केला जातो, त्याच्यामुळेच अशा प्रकारे मृत्यू झालेले आहेत. यानंतर आता तुम्ही काही मागणी करणार आहात का? हे ज्यांच्याकडून हे अशा प्रकारचे धंदे चालवले जातात इथे, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहात का? आम्ही कारवाई करा किंवा काही करा, पण मुळात दारूचा धंदा हा बंद व्हायला पाहिजे. पुन्हा ह्या वस्तीमध्ये दारूचे धंदे नकोत. का? आता जे झालं ते झालं, पण इथून पुढं आत्ताच्या अशी परिस्थिती आमच्या वस्तीमध्ये, ह्याला व्यसनं लहान मुलांना सुद्धा लागलेत. त्याच्यामुळं आत्ताची तरुण पिढी संपवण्याच्या अगोदर शासनाने काहीतरी पोलिसांकडून, म्हणजे असं पोलिसांना हे करते, म्हणजे विनंती करते की पोलिसांनी हे धंदे बंदच करावेत. हे आता जेव्हा सगळे असे लोक जात आहेत, हे सगळं तुमच्या घरावर सुद्धा ही वेळ आली आहे, तर तेव्हा तुम्ही बोलताय, पण याआधी तुम्ही याबाबत काही आवाज उठवला होता? नाही, आम्ही का आवाज उठवला नाही. कारण आता एक जे बोलणार तोच त्यांच्या डोळ्यामध्ये खुपणार किंवा सगळ्यांच्या पुढं येणार. त्यासाठी आम्ही कोणी काही ॲक्शन घेतली नाही. पण पोलिसांना हे माहिती होतं की दारूचे धंदे इथं आहेत. ते पोलिसांचं काम होतं, त्यांनी ॲक्शन घ्यायचं, बंद करायचं, नाही करायचं, त्यांचं काम होतं. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत इथले स्थानिक नगरसेवक सुद्धा आहेत, त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेणार आहोत. जवळपास पुणे शहरातल्या आकडेवारी पाहिली आपण तर 15-16, काही जण 18 लोक मृत्यू झाले असे माहिती आहे आणि संशय आहे की अशाच विषारी दारूमुळे हे सगळं झालेलं आहे. आत्ता जर आपण पाहिलं तर सगळ्या याच्यामध्ये पुण्यातला हा जो काळेपडर किंवा हडपसर भाग आहे, तर इथले सुद्धा 5 जण गेले असल्याची माहिती मिळते. इथे अवैधरित्या जे धंदे सुरू होते याबाबत तुम्हाला काही माहिती होती का? याबाबत तुम्ही कधी विचारणा केली होती का किंवा कारवाईची मागणी केली होती का? ताई 100% ही गोष्ट आम्हाला माहिती होती आणि आम्ही ही गोष्ट पोलिसांनाही सांगितली होती आणि पोलिसांनाही या गोष्टीची माहिती आहे. ज्या पद्धतीने आमची ताई आत्ता जे बोलले ना, ही गोष्ट सामान्य नागरिकांनी सांगायचीच नाही आहे ना. हे काम पोलिसांचं आहे. आणि तुम्ही जो आकडा 5 म्हणताय ना, तो आकडा 5 नाही, तो आकडा जास्त असण्याची शक्यता आहे. तो काही वेळात तुमच्या समोर येईल.
आणि माझं एक म्हणणं आहे की सामान्य नागरिक समोर यायची आवश्यकता नाही, आपलं काम आहे. ज्यावेळेस आम्ही वेळोवेळी एक लोकप्रतिनिधी म्हणून मी 10 वेळा सांगतो ना पोलीस स्टेशनला की आपल्या भागामध्ये असे काय अवैध धंदे चालू आहे, तर त्याच्यावर आपण कारवाई केली पाहिजे. पण तिथं पोलीस काय ॲक्शन घेत नाही मला तेच समजत नाही. आपण तरुण पिढी आज गांजा, इंजेक्शन आणि हे दारू आणि ताडी हे सगळे प्रकार आमच्या प्रभागात चालू आहेत. माझी पोलीस प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती आहे, आता जर तुम्ही याच्यावर उपाय केला नाही तर नागरिक सगळेजण रस्त्यावर उतरतील आणि त्यावेळेस मात्र तुमच्या पण हातात काही राहणार नाही. पण असं जरी असलं तरी स्थानिक नगरसेवक म्हणून तुमची सुद्धा जबाबदारी आहे आपल्या भागामध्ये जे काही सुरू आहे. याआधी तुम्ही काही कारवाईसाठी मागणी केली होती का आणि आता काय ॲक्शन घेणार आहात? ताई मी आता तुम्हाला तेच सांगितलं, या अगोदर 2 ते 3 वेळा मी पोलीस स्टेशनला बोललेलो आहे की असे इन्सिडेंट तेव्हा आमच्या काय उत्तरं दिली? कारण इथले जे नागरिक आहेत ते सांगतात की बंद करायचे पण थोड्या वेळाने पुन्हा सुरू व्हायचं. म्हणजे ह्या एकाच विषयासाठी मी बोलत नाही. माझ्या संपूर्ण प्रभागात काही जागी लहान मुलं गांजा किंवा इतर इंजेक्शन वापरले जातात. एक तर पोलीस स्टेशनचं म्हणणं काय, ही हद्द माझी नाही, ती हद्द माझी नाही. अरे पण कोणती हद्द तुमची नसली तरी तुम्ही शेजारी सांगा ना, शेजारच्या पोलीस स्टेशनला, किंवा ज्या वेळेस आम्ही सांगतो आमचा काय सपोर्ट लागत असेल तिथं सांगा. पण पोलिसांची नुसती उडवाउडवीची उत्तरं भेटतात की दादा आम्ही करू. आमच्या काही गृहिणी आहेत त्या जिथं राहतात चांगल्या वस्तीमध्ये, पण तिथं एखादी गाडी लावली जाते, त्या गाडीमध्ये नशा केली जाते, तिथंही पोलीस पोचत नाहीत. म्हणजे अशा वेळेस काय करायचं? पण आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता हे अति व्हायला लागले आणि आता यावर मी एक शिवसेना पक्षाचा पदाधिकारी आणि या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी पोलीस प्रशासनाला सांगतोय, यावर जर आता कारवाई झाली नाही तर यापुढं आम्ही रस्त्यावर उतरू आणि त्याची जबाबदारी आता आम्ही घेऊ. नक्कीच. तर इथल्या ज्या स्थानिक नगरसेवक आहेत त्यांच्याकडून सुद्धा सांगितलं जात आहे की आता आम्ही स्वतः उतरून कारवाई करू. काही वेळापूर्वी याच भागात असणाऱ्या अवैधरित्या जे धंदा सुरू होता त्या ठिकाणी स्वतः आमदार रोहित पवार असतील त्यांनी येऊन सुद्धा तिथे तोडफोड केलेली आहे. या सगळ्यानंतर आता तरी हे कुठेतरी थांबणार का, की हे असंच सुरू राहणार आणि अशा प्रकारचा त्रास, नाहक त्रास इथल्या नागरिकांना अजूनही पुढे सहन करावा लागणार, हे आगामी काळात पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिव्हिक मिरर, पुणे.